उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या परखड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात। कधी अधिकाऱ्यांना झापणं असो, पहाटेच्या वेळी पाहणी असो किंवा एखाद्या गोष्टीवरती त्यांची मिश्किल प्रतिक्रिया असो, त्याची चर्चा नेहमीच होते। अशातच अजित पवारांनी चाकणमधील रस्त्याची पाहणी केल्यानंतर छोटेखानी भाषणामध्ये मिश्किल टिप्पणी केली, तसंच त्यांच्या भाषणाच्या मध्ये बोलणाऱ्यालाही त्यांनी झापलं। हनुमंतरावांनी मला जरा वर दादा बसा, थोडंसं नाश्ता पाणी करा, परंतु आज खरोखरीच वेळ नाहीये, परत कधीतरी जेवायला येईल त्यावेळेस माझं बिल घेऊ नका, माझं जेवण राहिले बाकी असं समजा। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला आमच्या हनुमंतरावांना पण सांगायचं आणि मंदाताई तुम्हाला पण सांगायचंय, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, धंद्याच्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून इथं कुणी उद्या आम्ही आलो, उद्या दिलीपराव आले, उद्या बाबाजी आला किंवा आणखीन कुणी आलं तर बिलं देत चला, पैसे घेत चला, रितसर। नाहीतरी आपल्या जवळचा आहे, मी मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे, मग मार्केट कमिटीचा सभापती आला, मग उपसभापती आला, मग ही माझा मतदार आला, मग मतदार आता राष्ट्रवादीच्या आमच्या महिलांच्या पदाधिकारी आहे, मग हिला कसं नाराज करायचं, तिला कसं नाराज करायचं, या नाराजीमध्ये आपलं हॉटेल बसून जाईल। आज 1500 लोकांचं जेवण आहे। होय होय साहेब तेच केलं, आता तेवढंच ती येईल, बाकी काय येणार नाही। तुम्हाला कुणी सांगून एक मिनिट, तुलाच फार अक्कल आहे ना, आम्ही समजू नका, हे असला चाल मग नसतो आलो तर काय झालं असतं। म्हणजे एवढं सगळं काल तिथं 4:30ला उठून कामं केली, आज इथं 4:30ला आलोय आणि तुलाच कळतंय, आणि आम्ही बिंडोक आहे, आम्ही पण 8-8 वेळानं जोडून आलोय।